नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन इलेक्शन कार्डसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। नवीन इलेक्शन कार्डसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि किती दिवसात तुम्हाला हे इलेक्शन कार्ड भेटणार आहे याची आपण संपूर्ण प्रोसेस बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये NVSP हा पोर्टल तुम्हाला सर्च करायचा आहे। त्यानंतर क्लिक हेअरचा जे ऑप्शन दिलाय यावरती तुम्हाला क्लिक करून वोटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवरती यायचंय। याचा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी साइन अप केले असाल तर या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचंय, किंवा रजिस्टर केले नसाल तर या ठिकाणी साइन अप या बटनावरती तुम्हाला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। जसं आपण साइन अप वरती क्लिक कराल तुमच्या समोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होतील साइन अपचा, ज्यामध्ये ज्यांचं तुम्ही इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्ड बनवणार आहात त्यांचे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आयडी ऑप्शनल असल्यामुळे आपण सोडून पण देऊ शकता। त्यानंतर कॅप्चा टाकून कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे की या ठिकाणी संपूर्ण मोबाईल नंबर टाकून घेऊया आणि कॅप्चा टाकून कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करता तुमच्या समोर फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करायचे। तर फर्स्ट नेम मध्ये पहिले तुमचे नाव, त्यानंतर लास्ट नेम मध्ये तुमचे सरनेम हे सगळं टाकून घ्यायचे। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड मध्ये लॉग इन करते वेळेस तुम्हाला पासवर्डची आवश्यकता राहणार आहे, तर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी सेट करून घ्यायचे। कन्फर्म पासवर्ड मध्ये पुन्हा तेच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं आपण रिक्वेस्ट OTP कराल यामध्ये ज्या मोबाईल नंबर तुम्ही आता रजिस्टर करते वेळेस दिला तेच मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। ते OTP टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे। व्हेरीफाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल। त्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून जे मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस म्हणजे तेच युजर नेम तुमचा मोबाईल नंबर राहील, ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचे आणि जे पासवर्ड तुम्ही सेट केलात तेच पासवर्ड या ठिकाणी पुन्हा एकदा टाकून घ्यायचे लॉग इन करते वेळेस। जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर फॉरगेट पासवर्डचा यूज करू शकता, अन्यथा या ठिकाणी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण रिक्वेस्ट OTP कराल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल, जे OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि व्हेरीफाय अँड लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड ओपन होतील, ज्यामध्ये तुमचं नाव अशा प्रकारे दाखवले जातील। यामध्ये आपण नवीन इलेक्शन कार्डसाठी अप्लाय करणार आहोत, तर त्या अगोदर आपण या सर्व्हिसेस आणि याचे फॉर्म्स विषयी आपण माहिती घेऊया। यामध्ये जे न्यू इलेक्शन कार्ड आहे बनवण्यासाठी या ठिकाणी फॉर्म नंबर 6 या ठिकाणी भरायचे आणि जर NRI असतील तर या ठिकाणी फॉर्म नंबर 6A आपल्याला भरायचं आहे। आणि यामध्ये जर तुम्हाला तुमच्या इलेक्शन कार्ड मधून जर तुमचं नाव डिलीट करायचंय किंवा कोणत्याही प्रकारचं म्हणजे काही कारणामुळे तुम्हाला काढायचंय तर या ठिकाणी फॉर्म नंबर जे आहे फॉर्म नंबर 7 आपल्याला भरायचंय, किंवा जर तुमच्या याच्यामध्ये तुमच्या इलेक्शन कार्ड मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर काही करेक्शन करायचे असतील तर या ठिकाणी फॉर्म नंबर जे आहे तुम्हाला 8 भरायचे। तर या ठिकाणी हे एवढे 4 जे फॉर्म आहेत तुम्ही या ठिकाणी इलेक्शन कार्डचे जे चेंजेस करू शकता, नवीन अप्लाय करू शकता। या 4 ऑप्शनचा यूज करून तुम्ही सहजरित्या जे तुमच्या इलेक्शन कार्डची आपण मेंटेनन्स करू शकता। या सर्व्हिसेस मध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर त्याची ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये स्टेटस बघू शकता, आपलं नाव या ठिकाणी इलेक्शन लिस्ट मध्ये चेक करू शकता। त्यानंतर तुमचं पोलिंग स्टेशन कोणतं आहे, ऑफिसर कोण आहेत आणि असेंब्ली असो किंवा पार्लमेंट असो जे कोणते असणार आहे तुमचे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकता। आणि इपिक डाउनलोड मध्ये जर तुमचं इलेक्शन कार्ड बनवला असेल तर या ठिकाणी इपिक डाउनलोड तुम्ही सहजरित्या OTP टाकून या ठिकाणी इपिक नंबर टाकून डाउनलोड करू शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये नवीन इलेक्शन कार्डसाठी अप्लाय करणार आहोत, तर या ठिकाणी फिल फॉर्म नंबर 6 यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचे। तर यामध्ये सर्वप्रथम जे आहे स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली असो पार्लमेंट असो हे सिलेक्ट करायचे। पर्सनल डिटेल्स, रिलेटिव्ह डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, आधार डिटेल्स हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स
डिसेबिलिटी डिटेल्स, फॅमिली मेंबर डिटेल्स, म्हणजे जो कोणी फॅमिली मेंबर ऑलरेडी तुमच्या इलेक्शन लिस्टमध्ये इन्क्लूड असतील त्यांची या ठिकाणी लिस्टमध्ये नाव टाकायचं आहे, म्हणजे यांचं इपिक नंबर, त्यांचं नाव, हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. कॅप्चा टाकून तुम्हाला प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायची आहेत. तर सर्वप्रथम आपण एक एक करून फॉर्म भरून घेऊया. तर यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट अँड असेंब्ली, यामध्ये तुमचं सर्वप्रथम स्टेट आणि तुमचा जिल्हा आणि तुमचं जे असेंब्ली असो, पार्लमेंट असो, या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमची जे कोणती असेंब्ली असणार आहे, जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमच्या घरातील कोणत्याही इलेक्शन कार्ड तुम्ही पाठीमागे बघितलात तर सहजरित्या तुम्हाला दिसले जातील. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं फर्स्ट नेम जे की मिडल नेम के साथ या ठिकाणी राहायला हवं, म्हणजे तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव किंवा हस्बंडचं नाव या ठिकाणी पडलं पाहिजे. या ठिकाणी तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर कोणते सरनेम असतील किंवा तुमचं जे कोणते आडनाव असतील तर या ठिकाणी सरनेमचे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे. जसं आपण या ठिकाणी सरनेम आणि फर्स्ट नेम या ठिकाणी टाकाल, ऑटोमॅटिकली मराठीमध्ये जे खाली या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जातील. मराठीमध्ये काय जे काही आलाय ते नाव, याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर कीबोर्ड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला कीबोर्डवरती क्लिक करून सहजरित्या जे मराठीमध्ये नाव आलेलं आहे ते या ठिकाणी सहजरित्या चेंजेस करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पर्सनल डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचे आहेत, कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे फोटो राहील 4.5 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटर या रेंजमध्ये तुम्हाला हवं आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आणि यामध्ये रोटेशन किंवा झूम कोणत्या पद्धतीने तुम्हाला फोटो हवा आहे ते या ठिकाणी तुम्हाला सेट करून घ्यायची. अशा पद्धतीने झूम करायची किंवा रोटेट करायचे, कोणत्या पद्धतीमध्ये तुम्हाला फोटो हवा आहे ते या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायचे फोटो. त्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी ओके करून घ्यायचंय. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचंय आणि या ठिकाणी रिलेटिव्ह डिटेल्समध्ये जर तुमचे या ठिकाणी हस्बंड असतील तर या ठिकाणी हस्बंडचे नाव द्यायचे किंवा तुमच्या फादरचे नाव असतील तर या ठिकाणी वडिलांचे नाव या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. जसे की या ठिकाणी वडिलांचे नाव, त्यांचं नाव आणि त्यांचं या ठिकाणी आडनाव, किंवा जर हस्बंड असतील तर या ठिकाणी हस्बंडचे या ठिकाणी नाव आणि त्यांचं आडनाव या ठिकाणी टाकून नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसे की आपल्या केसमध्ये फादरचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातील. त्याला चेंजेस पण कशा प्रकारे करू शकता हे पण सांगितलेलं आहे. ते कीबोर्डवरती क्लिक करून चेंजेस करू शकता. नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. मोबाईल नंबर सेल्फ करायचंय आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून सेंड OTP करून व्हेरीफाय करून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला इपिक डाउनलोड करते वेळेस OTP प्राप्त करण्यासाठी या मोबाईल नंबरची आवश्यकता राहणार आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट करून घ्यायचे. त्यानंतर ईच्या ऑप्शनमध्ये आधार डिटेल्स भरायचे आहेत. तर आधार नंबर याला आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर आधार नंबर टाकून नेक्स्ट करायचे. जर तुमच्याकडे नसतील तर सेकंड ऑप्शन निवडायचंय आणि नेक्स्ट करायचंय. त्यानंतर या ठिकाणी जे आधार नंबर तुम्ही द्याल, ज्यांचं तुम्ही इलेक्शन कार्ड बनवणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार नंबर, त्यानंतर नेक्स्ट करायचे. आणि त्यानंतर तुमचं जे जेंडर असणार आहे, ज्यांचं तुम्ही इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्ड बनवणार आहात त्यांचं या ठिकाणी जेंडर या ठिकाणी टाकायचंय. जेंडर सिलेक्ट करायचे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर येईल तुमचा डेट ऑफ बर्थ डिटेल्स. जसे की आपण या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करूया. त्यानंतर नेक्स्ट करूया. यामध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये तुमचं डेट आणि मंथ आणि इयर कोणता आहे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय. तुमच्या आधार कार्डवरील किंवा तुमच्या पॅन कार्डवरील जे राहील ते या ठिकाणी एक्झॅक्ट टाकायचे. त्यानंतर डॉक्युमेंट प्रूफ डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि या लिस्टमधून तुम्हाला कोणतेही एक डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसं की मी या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करतो. तुमच्या अकॉर्डिंगली जर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते सिलेक्ट करायचे. जर नसतील कोणतेही डॉक्युमेंट या लिस्टमधील तर या ठिकाणी एनी अदर डॉक्युमेंट प्रूफ बाय डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकून अपलोड करून घ्यायचे.
जसं की आपल्या लिस्टमध्ये आधार कार्ड आपल्याकडे सगळ्यांकडे अवेलेबलच आहे, त्यासाठी या ठिकाणी या लिस्टमध्ये आधार कार्ड मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी डॉक्युमेंट जे तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे, यामध्ये JPG, PNG किंवा PDFच्या स्वरूपात 2 MBच्या आत तुमचं जे फाईल असायला हवं. त्यानंतर नेक्स्ट करायची. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमच्या आधार कार्डवरती असो किंवा कोणत्याही प्रूफमध्ये तुमचं या ठिकाणी बिल्डिंग नंबर किंवा हाऊस नंबर, स्ट्रीट, एरिया, रोड आणि तुमचा गाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचे. ऑटोमॅटिकली या ठिकाणी मराठीमध्ये येऊन जातील. त्यानंतर पोस्ट ऑफिस, पिन कोड, तहसील किंवा तालुका या ठिकाणी सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आधार कार्ड असो, राशन कार्ड असो, जे कोणते डॉक्युमेंट तुमचे ॲड्रेस दाखवत असतील ते ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर यामध्ये कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, जर कोणत्याही प्रकारचे जे कॅन्डिडेट असणार आहेत, जे मतदान कार्ड काढणार आहेत, त्यांचं कोणते डिसेबिलिटी असतील तर या ठिकाणी डिसेबिलिटी सिलेक्ट करायची आहे आणि त्या बाबतीचा डिसेबिलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. जर या कोणत्याही प्रकारची डिसेबिलिटी नसतील, याला आपण सोडून पण देऊन डायरेक्ट नेक्स्ट वरती क्लिक करून समोर जायचंय. यामध्ये जेचा लास्ट ऑप्शन आहे, द डिटेल्स ऑफ द फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रोल ॲट द करंट ॲड्रेस विथ द होम आय करंटली रिझाइड ॲट द अंडर. यामध्ये जे आहे तुमचं ऑलरेडी तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचे इलेक्शन कार्ड बनवलेले असतील तर या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचंय आणि त्यांच्यासोबतचं तुमचं रिलेशन काय आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि त्यांचं इपिक नंबर जे असणार आहे, इपिक नंबर कोणत्या याच्यामधून तयार होणार आहे, इपिक नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं की या ठिकाणी इपिक नंबर हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय. डिक्लेरेशनमध्ये या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव, म्हणजे तुम्ही कुठं जन्म घेतलात, सिटीजन ऑफ प्लेस ऑफ बर्थ, या ठिकाणी गावाचं नाव, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि कधीपासून तुम्ही या ॲड्रेसवरती राहतात या ठिकाणी तुम्हाला मंथ आणि इयर या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्लेस सिलेक्ट करायची आहे, म्हणजे प्लेस तुम्हाला या ठिकाणी जिथून अप्लाय करत आहात त्यांचं या ठिकाणी अप्लाय या ठिकाणी प्लेस तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, प्लेस टाकायची आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा जे दाखवते, कॅप्चा या ठिकाणी टाकून प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं की या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरून घेतला आहे तर या ठिकाणी प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करण्यासाठी जे कॅप्चा दाखवते, कॅप्चा या ठिकाणी कंप्लीट टाकून घ्यायची आहे आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करता तुमच्यासमोर जे तुम्ही फॉर्म भरलात, जे फॉर्म नंबर 6 तुम्ही भरलात ते सगळे डिटेल्स अशा प्रकारे तुम्हाला एक एक 1 बाय 1 तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. यामध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा काही तुम्हाला अपडेट करायचे असतील तर या ठिकाणी सगळे काही डिटेल्स तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत आणि कीप एडिटिंग या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता किंवा सबमिट या बटनावरती क्लिक करून, जर तुमचा ऑलरेडी फॉर्म ओके असतील तर सबमिट या बटनावरती क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता. जसं की या ठिकाणी मी सबमिट करतो आणि यस करायचंय. हे एवढं करता तुमच्यासमोर एक रेफरन्स नंबर जनरेट होतील, याला तुम्ही कॉपी करून ठेवायचंय आणि याचं जे एक्नॉलेजमेंट नंबर आहे, एक्नॉलेजमेंट जे आहे याला आपण डाउनलोड करून घेऊया. यामध्ये डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी ओके करून घ्यायचंय. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्ही जे प्रिव्हियस जे होम पेज आहे तुमचा, होम पेजवरती आल्यानंतर याचं ॲप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर जे रेफरन्स नंबर तुम्ही कॉपी केलात ते कॉपी या ठिकाणी पेस्ट करायची आणि या ठिकाणी स्टेट आणि या ठिकाणी सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. हे एवढं करता तुमच्यासमोर रेफरन्स नंबर, तुमचा असेंब्ली किंवा पार्लमेंट, फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि कोणत्या टाईपचा तुमचा फॉर्म आहे आणि कधी सबमिट केलात आणि कोणत्या स्टेजला आहे ॲक्च्युअली करंटमध्ये, हे सगळं स्टेटस तुम्ही या ठिकाणी सहजरित्या बघू शकता. जर तुम्हाला इपिक डाउनलोड जनरेट करायची असतील किंवा इपिक ऑलरेडी जनरेटेड असतील तर या ठिकाणी इपिक तुम्ही डाउनलोड करू शकता. रेफरन्स नंबर किंवा इपिक नंबर टाकून स्टेट या ठिकाणी टाकायचंय आणि सर्च करायचंय आणि या ठिकाणी OTP टाकून सहजरित्या जर तुमचं इपिक नंबर किंवा मतदान कार्ड बनवलेले असतील किंवा बनले असतील तर या ठिकाणी OTP टाकून सहजरित्या इपिक किंवा तुमचा मतदान कार्ड, इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता. यामध्ये काही तुम्हाला अडचण असतील, यामध्ये काही इलेक्शन कार्डमध्ये काही चेंजेस करण्यामध्ये काही अडचण असतील किंवा अप्लाय करण्यामध्ये काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता.
इलेक्शन कार्डमध्ये कशा प्रकारे चेंजेस करायचे याचा व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ पाहून सुद्धा फॉर्म नंबर जे 8 आहे तुम्ही सहजरित्या भरू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल. यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.